बोईसर ग्रामपंचायतीच्या कारवाई विरोधात महिलांचा आक्रोश। बोईसर ग्रामपंचायतीमार्फत आम्रपाली महिला नागरी सेवा सहकारी संस्थेच्या महिला व्यावसायिक स्टॉलवर कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे। या कारवाईमुळे अनेक महिलांच्या रोजगारावर गदा आली असून संबंधित कुटुंबावर आर्थिक संकट ओढवले। महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे स्टॉल अचानक हटवल्यानं परिसरात संताप व्यक्त केला जातो। संबंधित महिलांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालून न्याय द्यावा आणि रोजगार पुन्हा सुरू करण्यासाठी सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी केली आहे। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी पालघर जिल्हा प्रतिनिधी निलेश गावंडे। नमस्कार। धरणे आंदोलन ग्रामपंचायत बोईसर यांच्या विरोधात सोमवार दिनांक 11 मे 2000 पासून चालू आहे। आजचा कितवा दिवस आहे तुमचा? या आंदोलनाला आजचा 10वा दिवस आहे। आमचं मत आहे की हे सरकार गोरगरिबांवरती अन्याय करणारं सरकार आहे। सरकारनं जरी आश्वासन दिलेलं आहे की आमच्या लाडक्या बहिणी, परंतु या स्थानिक बेरोजगार लाडक्या बहिणीची जी अवस्था आहे ती तुम्हाला सगळ्याला स्थानिक महिला बेरोजगारी हा भयंकर अन्याय झालेला आहे। या ठिकाणी आज उपाशी तापाशी त्या आज महिला या ठिकाणी बसलेले आहेत। म्हणून मी सरकारला सांगू इच्छितो की हा अन्याय तुम्ही थांबवा। जी दुकानं तोडण्यात आली त्याच्यामध्ये तुमची दुकानं तोडण्यात आली की इतरांची पण तोडली? नाही, केवळ या ठिकाणी दलित महिलांना या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे। परप्रांतीयाला वगळून या ठिकाणी कारवाई झालेली आहे आणि केवळ महाराष्ट्रीयन महिलांवरती बेरोजगारावरती हा अन्याय केलेला गेलाय। हा जाणीवपूर्वक हल्ला आहे। मी त्याला अन्याय नाही, तो हल्ला म्हणू शकतो। आता तिथे जी दुकानं तोडण्यात आली ते परप्रांतीची दुकानं तशीच आहेत का? जी आहे त्याच अवस्थेमध्ये आहे। केवळ मराठी महिलांना, मराठी बेरोजगारांना इथं टार्गेट केलेलं आहे। ग्रामपंचायतचे जे काही कर्मचारी आहेत किंवा ग्रामसेवक आहेत त्यामुळे जी संस्था नोंदणीकृत आहे आक्षापोटी, सोडापोटी, कुठल्या तरी राजकीय दबावापोटी ही कारवाई करण्यात आलेली आहे। घेऊन जाणार आहोत, परंतु आम्ही जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणारच नाही। जय भीम, नमस्कार। आज आम्ही सर्व महिला आम्हाला महाराष्ट्र बघत आहे की 10वा दिवस आहे। आज उजाडलेला आहे। हे बघा, खरोखर म्हणजे परंतु आपण बघत आहे प्रांतीय नाही, इथे मोठे मोठे उद्योगपती आले, मोठे मोठे त्यांनी बिल्डिंग आहेत, त्यांच्या बेरबारचे पूर्ण दुकानं आहेत। ग्रामपंचायतच्या खाली देखील बेरबारचे दुकानं आहेत, परंतु सरकार त्यांना लायसन्स देते। आम्ही महिला फक्त रोजगार व्यवसाय करीत होत्या। इथे कोणाची रोजगारांचं एवढं म्हणणं होतं आमचं सर्वांचं की आम्ही रोजगार, आमचा हक्क अधिकार आणि आपल्याला आम्हाला हा रोजगार जे आणि सक्षम करा। महामारी आली तेव्हा कलेक्टरने आम्हाला आदेश दिलेले संस्थेला की तुम्ही हे काम तुम्ही करा, तुम्हाला संस्था आहे तुमच्याकडे आणि तात्काळ आम्ही तुम्हाला हे देत आहेत, ऑर्डर देत आहेत।
तर आम्ही मोठ्या जोमाने सर्व 70 महिला आम्ही पालघर जिल्ह्यामध्ये महामारीच्या टायमाला 70 महिलांनी आम्ही आमचा जीव धोक्यात घालून आम्ही शासनाचा नियमाचं पालन केलं. सर्वांना आम्ही 500 शिवभोजन दिलं. त्याचप्रमाणे आज आमच्याकडे काम नसल्यामुळे आम्ही शासनाला विनंती केली की ग्रामपंचायतला आम्ही सांगितलं की आमच्याकडे जार आहे आणि जार मोकळ्या जाग्यामध्ये रोज भरत होतो 30 रुपये, 3 फुटाचे 30 रुपये, 6 फुटाचे 60 रुपये. त्याचप्रमाणे आपला भरणा रोज ग्रामपंचायतला जात होता. परंतु आमचं कोणी काही न दखल घेता जाणीवपूर्वक लोक काही पुराडी इथे येऊन तोडा त्यांच्यावर जीसीबी घाला, 4 बाया मेल्या तर हरकत नाही. तर बघा आपल्याला इथे कायदा सुरक्षा असल्यामुळे हे सर्व काही रोखल्या गेलं. परंतु प्रस्थापित लोकांनी हा हल्ला केलेला आहे, हा हल्ला चालूच आहे. या हल्ल्याला कुठे ना कुठे आळा घालावा या सरकारने आणि ह्या SC ST समाजाचा इथे की अर्नाळा या ठिकाणी लाखो लोकांचे घर तोडण्यात आले. आपल्यावरती त्याच अनुषंगाने आमच्याकडे काही आले होते त्यांचे की 10,000 हप्ते द्या. परंतु आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला एवढा इथे रोजगार भेटत नाही. 400-500 रुपये मिळतात दिवसाला, कधी 400 कधी 500, कधी बहुनी होत नाही. आमच्या सर्व लेडीज बोलत होत्या त्यांना. परंतु त्यांनी सांगितलं की इथे मोठे दुकानं होतील, परप्रांत एकूण त्यांना भाडे आखल्या जाईल. त्याचप्रमाणे आज आम्हाला सगळ्यांना लोकांना माहित आहे की प्रप्रांतीचे 40-50 वर्षे झाले दुकान आहेत. आम्ही एक महिलांनी पाऊल उचलला होता की आपल्याला संस्थेचा काहीतरी आधार असल्यामुळे आणि आम्ही सगळीकडे पत्र व्यवहार केले. कामगार विभागाला असेल, प्रांत ऑफिसला असेल, अधिकारीला असेल, SP ला असेल, CO ला असेल, सर्व या लोकांना आम्ही पत्र व्यवहार करून याच्यामध्ये सर्व आमच्या आज होशे आहेत. आणि पालकमंत्री गणेश नाईक साहेबांना सुद्धा ही गोष्ट माहिती होती.